सुरेश भाऊ जाधव जे पाठीराख आहेत जांभूलपाड्याचे, यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आपण या व्यासपीठावर त्यांनी ह्या शेवटच्या सामन्याचा आनंद घ्या. आपल्याला सरपंच साहेब बोलत आहेत. हर्षजी आपण या, आपला सन्मान होणार आहे. हर्ष पारधी बाबू आपण या इकडे. दोन पंच गेलेत. बाप बेटाची ऐतिहासिक जोडी बघा. बाप म्हणतो की मुलाकडून शिकतो, मुलगा म्हणतो मी पप्पांकडून शिकतोय. ही ऐतिहासिक जोडी महाराष्ट्राच्या MR पॅनल मध्ये ज्यांनी नाव कोरलंय म्हणजेच माधव राज पंच पॅनल महाराष्ट्र. परंतु ह्या सामन्यामध्ये कोण राज करणार आणि कोण नाराज करणार हे आपल्याला ऐकवतील आता ह्या पहिल्या इनिंग मध्ये सोमनाथ खाडे सर. धन्यवाद. चला फिल्डिंग लावा. चला मित्र फिल्डिंग लावा. MD11 मानकोली आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सलामीची जोडी जांभूळपाडा संघाची आपल्या लगेच मैदानात पाठवा. जांभूळपाडा संघाची सलामीची जोडी आपण लगेच मैदानात पाठवा. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आज तिसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. सरपंच चषक 2026 मध्ये आपण आहोत. माधव ठाकरे सरांचा हिरवा कंदील पोपटी कलर मध्ये या ठिकाणी शेवटच्या अंतिम मॅच मध्ये ते सज्ज होत आहेत. माधव सरांचं आम्ही आवर्जून कौतुक करतोय. लहान बालकांपासून ते अगदी वयोवृद्ध मंडळींपर्यंत माधव सरांवरती सर्वांचं प्रेम इथे आपण पाहताय. पिता पुत्रांची जोडी. दोन्ही लाडक्या पंचांना सुद्धा शुभेच्छा देऊयात. राज ठाकरे सर त्याचबरोबर माधव ठाकरे सर. आणि दोन्ही पंचांच्या साक्षीनं सामन्याला सुरुवात होत आहे. क्वालिफायरचा सामना 3 षटकांची मॅच. हिरवा कंदील दिलाय आणि सलामीची जोडी बॅटिंग करत असताना विजय आणि वैभव. पहिलाच बॉल घुटना टेक स्लॉक स्वीपचा अंदाज. परफेक्ट मिडल केलाय. स्क्वेअर लेगला पार करत असताना धन 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 करत चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. माधव सर आपल्याला काही टेन्शन नाही. 4 वाजू दे 5 वाजू दे. आपल्याला उद्या नाईटला यायचंय. कामावर जायला उशीर व्हायचा विषयच नाहीये. इथे 4 धावा मिळत आहेत. 4 धावांच्या मदतीने सुरुवात झाली. इथे कट केलंय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण ऍक्शन तुम्हाला प्रत्येक बॉल वरती पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार क्रिकेट. भिवंडी ग्रामीणच्या 2 तुफान संघांच्या दरम्यान हा क्वालिफायरचा सामना
जो संघ जिंकेल एका ट्रॉफीवरती निश्चितच आपलं नाव कोरेल. चमचमत्या ट्रॉफीवरती एक पीटीसी आणि एक भिवंडी ग्रामीणचे दोन संघ मैदानावर. सुपर फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट मैदानात देत असताना दूरवरनं आला, चेंडूला स्टॉप केलं. संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवल्या. एक धाव फार महत्वाची. एक धावेसाठी क्रिकेटच्या मैदानावरती विश्वचषक गमावल्यानंतर सुद्धा संघानं आपण पाहिलंय एक धावेसाठी विश्वचषक गमावलेली न्यूझीलंडची टीम आठवा मित्रांनो. 2 धावा मिळत आहेत. सुपर फिल्डिंग इथे इनसाइड आउट, फटका चांगला खेळलाय. सीमारेषेवरनं दूरवरनं फिल्डर येतोय, लॉंग ऑफ वरनं आला, अगदी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री वरती त्या ठिकाणी अडवून फेक करेल. 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड वरती 2 धावांची मदत येईल. धावफलक पुढे सरकेल ते 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करत असताना वैभव माळी पहिल्या षटकाची जबाबदारी खांद्यावरती. दुसऱ्या बाजूने बॅटिंग करत असताना विजय पारधी आणि वैभव माळी. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, इथे दिशाहीन वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एक सिंगल मिळतीये. सिंगल धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. इथे खोलवर टप्पा. पुन्हा एकदा आपण पाहताय समोरच्या दिशेला खेळलेला फटका लॉंग ऑन वरती. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट झाली. थ्रो आला. गॅदर करत असताना चूक केली. पुन्हा लगेच दुसऱ्या धावेसाठी आले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना क्वालिफायरच्या मॅच मध्ये एक धाव अतिशय इथे आपण पाहताय तर जबाबदारीपूर्वक पूर्ण करतायत. एक धावेसाठी प्रयत्न करतायत. एक धाव फार मॅटर करेल या बाबतीत शंका नाहीये. सिंगल अतिरिक्त जोडली जाईल. एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. 11 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना सलामीची जोडी अजूनही बॅटिंग करत आहेत. विजय पारधी आणि वैभव लिहे हे 2 फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतायत. गोलंदाजी करत असताना वैभव माळी. अद्यापपर्यंत 11 धावा आल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या अगदी पंचांना भेदून सरळ चेंडू निघून जातोय. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमा पार. धन्यवाद. या 4 धावा मिळत आहेत. जबरदस्त जलवा माधव ठाकरे सरांचा. चौकाराच्या मदतीनं धावफलक सुद्धा सजलंय. एकंदरीत आपण पाहिलं तर 15 धावा बनवल्यात. जांभूळपाडा संघ जय श्रीराम मैदानाच्या आतमध्ये नारा देत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात बनवल्यात 15 बिनबाद. चांगली जोडी मैदानावरती सुरुवात करत असताना सलामीची जोडी बॅटिंग करतायत विजय आणि वैभव. अर्थातच जीवा शिवाची जोडी, जय वीरूची जोडी, हऱ्या नाऱ्याची जोडी, लक्षा परशाची जोडी मैदानावरती सुरुवात चांगली दिली आहे. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत विजय आणि वैभव. सुरुवात दमदार दिली आहे. विजयच्या बॅटमधनं आलेल्या धावा एकंदरीत आपण पाहिलं तर ती 2 चौकार 3 दुहेरी धावा. टोटल 15 धावा पहिल्या षटकात. चांगली सुरुवात त्यांनी केली. जय श्रीराम 11 जांभूळपाडा त्यांच्या विरोधात मैदानावरती MD 11 मानकोली षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल इथे सुद्धा आपण पाहताय कव्हरला खेळलाय. सिंगल कंप्लीट होईल का? डायरेक्ट हिट केलंय. युवराज सिंगची आठवण त्यानं करून दिली आहे. कव्हरला पकडलं आणि डावखुऱ्या हाताने डायरेक्ट एसटी उडवली आहे. फलंदाज बाद. सो मच इथे आपण पाहताय वन साइड हिरोची भूमिका पार पाडत असताना पहिल्या षटकात 15 आल्या होत्या आणि निश्चितच
सबसे कातिल विकी पाटील जबरदस्त फिल्डिंग कव्हरला पकडला आणि डायरेक्ट एसटी उद्ध्वस्त केली आणि विकेट इथे अर्जित केली आहे. गरज होती आणि अशा वेळेला आपण पाहताय तर अशा अद्भुत खेळीची गरज होती आणि अद्भुत फेकी इथे पाहायला मिळाली. डायरेक्ट एसट्या उद्ध्वस्त केला. मॅच मध्ये आपण पाहताय पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करून देत असताना MD11 मानकोली हा संघ सुनीलजी दळवी साहेबांनी प्रस्तुत केलेली टीम. इथे पहा पुन्हा एकदा फसलाय फटका. मॅच मध्ये कदाचित ट्विस्ट. विकेट विनीत माळे आला. या माळीचा कार्यक्रम परफेक्ट असतो. मैदानावरती आपण पाहताय सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट येत आहेत. पहिल्या बॉलवरती अद्भुत रनआउट, त्यानंतर या चेंडूवरती आपण पाहताय तर महत्वाची विकेट त्यांना मिळवली. विजय पारधीला मैदानाच्या आतमध्ये मैदान सोडावं लागलं. धक्का क्रमांक 2 मिळालाय जांभूळपाडा या संघाला. संघ संकटात सापडत असताना निश्चित इथे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात धावा जमवल्या तब्बल 15. 3 षटकांची मॅच, एक बॉल एक धाव. इथे आपण पाहतोय तर फार महत्वाची पहिल्या षटकात 15 आल्या. ओव्हर नंबर 2 साठी विनीत माळीवरती विश्वास दाखवला आणि हा विश्वास त्यांना अद्यापपर्यंत इथे सार्थ ठरवलाय. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट, त्यानंतर या बॉलवरती आपण पाहताय तर इथे झेलबाद करत असताना फलंदाजाला माघारी पाठवलं. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज विजय आणि वैभव, सलामीची जोडी, ज्या जोडीची आपण चर्चा केली, ज्या जोडीविषयी आपण भरपूर बोललो, ज्या जोडीविषयी आपण इथे प्रशंसा केली, ती जोडी मैदानाच्या बाहेर. इथे जबाबदारी निकेश आणि गुरुनाथ. 2 फलंदाज स्ट्राईक वरती गुरुनाथ, गोलंदाज विनीत माळी. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. ओव्हर नंबर 2. यस यस, चांगली ऍक्शन पाहायला मिळाली माधव ठाकरे सरांची. षटक क्रमांक 2, बॉलर विनीत माळी. इथे जबरदस्त फटका, वॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त कडक हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. माधव ठाकरे सर, या शॉटचं नाव काय? स्क्वेअर ड्राइव्ह. कडक जबरदस्त बॅटिंग, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका गुरुनाथच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. जितक्या वेगानं टाकला ना, त्यापेक्षा जास्त वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. चौकार येईल. 4 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना एकंदरीत 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड, 19 धावा इथे धाव फलकावरती. विनीत माळी, चांगला बॉल, लगेच कमबॅक त्यानं केलंय. चांगला चेंडू, एक सिंगल मिळेल. लेग बाईचा इशारा. सिंगल धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकात आपण आहोत. धावा जर आपण पाहिल्या तर चांगल्या बनल्यात. एकंदरीत टोटल जर आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 20 धावा धावफलकावर. बॉलर विनीत. विनीतचा हा चेंडू जबरदस्त फ्लिक केलाय. फिल्डर तिथे तयार, तैनात, सज्ज. जीव टिपलाय झेल आणि फलंदाज क्रमांक या ठिकाणी माघारी परतेल 3. थँक्यू थँक्यू. विकेट मिळाली आहे. इथे आपण पाहताय तर जबरदस्त गोलंदाजी करत असताना विनीत माळीला आपण पाहताय धावफलक स्थिरावलेला आहे 20 या आकड्यावरती.
एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परतत असताना एका बाजूने धावा सुद्धा येत आहेत, दुसऱ्या बाजूने विकेट मिळत आहेत. ही मॅच रंगेल. एकमेकांचे डावपेच, एकमेकांच्या रणनीती, एकमेकांचा खेळ बरोबर माहीत असणाऱ्या दोन संघांच्या दरम्यान अगदी पहाटेच्या समयी चाललेली ही मॅच. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा थरार गरमाहट पैदा करत असताना एका बाजूनं जांभूळपाडा, दुसऱ्या बाजूनं मानकोली, एका बाजूनं माधव ठाकरे सर, दुसऱ्या बाजूनं राज ठाकरे सर. मैदानाच्या आतमध्ये जलवा. चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल. अंपायर डिसिजन यस, इट इज वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल, धाव फलकावरती जोडली जाईल. अशा पद्धतीने धावा जर येतील ना तर फलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल. सिंगल मिळतीये, अवांतरची एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 21 या धावा संख्येवरती 21. टोलवण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही, प्रचंड वेग. विनीत माळीच आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन निर्धाव आलाय. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नजर मारली तर टोटल 21. हेल हेल 21 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.5 ची सरासरी अद्यापपर्यंत राखली आहे. स्कोर काढला इथून एक चांगली चालना आणि चांगली गती दिली आहे. जबरदस्त मुकाबला, अतिशय दर्जेदार हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. सरपंच चषक कोसले गावचं हे अतिशय दर्जेदार आयोजन. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीसाठी सौरभ वरती विश्वास दाखवलाय. बॅटिंग करत असताना गुरुनाथ आणि हनुमान. स्ट्राईक वरती गुरुनाथ इथे टोलवलंय. समोरच्या दिशेला एक सिंगल कंप्लीट करतायत. एकच धाव मिळेल. 1 धावेची मदत. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना एका धावेच्या मदतीनं 22 या आकड्यावरती. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक. 3 षटकांची मॅच. उर्वरित 5 चेंडू. कशा पद्धतीने इथून धावा बनवेल. स्ट्राईक वरती हनुमान. गरुड झेप त्याला घ्यावी लागेल. हनुमान उडी. इथे हनुमान उडी. पुढे सरसावून खेळलेला फटका. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आलाय. वेगानं झेपावलाय हनुमान, मात्र त्याला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात झटका. विकेट. राणाजी माफ. यही तो जलवा है. आग जो मेरे दिल में लगी है पूरी दुनिया को लगा दूंगा. माधव ठाकरे सरांच्या हृदयातील जलवा. त्यांना त्यांची जवानीतले दिवस आठवत आहेत. जेव्हा हे गाणे वाजतात ना त्यावेळेला त्यांना त्यांचे जुने दिवस आठवतात. लास्ट ओव्हर. इथे आडव्या बॅटनं कडक हिट, बेधडक हिट. जसा चेंडू बॅट वरती आलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
थँक्यू सो मच. लय अवघड हाय गड्या ओमगा या बापर. राजला सुद्धा इथे प्रश्न पडलाय. निश्चितच माधव ठाकरे सरांचा जलवा पाहिल्यानंतर राजला सुद्धा हा प्रश्न पडला असेल. लय अवघड हाय गड्या उमगा या बापर. माधव ठाकरे सर चलता है दोस्ती यारी पिता पुत्रांमध्ये असावीच मित्रांनो. इथे आपण पाहताय राज आणि माधव सर दोघांचं आपण कौतुक करतोय. चांगली जुगलबंदी त्यांच्यामध्ये नेहमीच पाहायला मिळते. मैत्रीपूर्ण दोघांचा अगदी व्यवहार असतो. वातावरण अगदी घरामध्ये असतं खेळतं असतं. इथे पाहायला मिळते सिंगल कंप्लीट झालीये आणि या दोघांमध्ये इथे दोस्तीत कुस्ती झालीये आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात माघारी परतेल. धक्का. वेल डन माधव सर. कल का क्या भरोसा कल हो ना हो. हर घड़ी बदल रही है धूप जिंदगी. गोलंदाज तयार. लास्ट ओव्हर आणि शेवटचा अंतिम षटकाचा खेळ. समोरच्या दिशेला टोलवलेला हा बॉल. इथे आपण पाहताय चेंडू आपण पाहताय सिंगल एक मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलकावरती जोडतायत. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती. सन्मानजनक धावसंख्या जमली आहे. धावा बनल्यात. क्वालिफायरची मॅच. पहाटेचा समय. गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये गरमीचा एहसास देणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बिग फाईट मुकाबला. 31 बनल्यात. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. सरपंच साहेबांचं आणि संपूर्ण आयोजन समितीचं वासुदेव दादा भोईर यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. शेवटच्या अंतिम टप्प्यात आजचा दिवस आजची रजनी या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात की नाहीत हे इथे पाहायला जाईल. अंपायर डिसिजन. राज सर 2 धावा पूर्ण. येस 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. 3 षटकांचा खेळ संपलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर धाव फलकावरती टोटल झाल्यात 33 आणि बनवाव्या लागतील 34 धावा. 34 टू विन. 34 धावा इथे बनवल्या जातील का? अगदी आपण पाहताय गुलाबी थंडीमध्ये जबरदस्त गरमीचा एहसास तुम्हाला पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच. प्रेक्षक राजासाठी अतिशय चुरशीचा सामना इथे पाहायला मिळेल. अतिशय दर्जेदार चाललेला क्रिकेटचा हा रणसंग्राम. सरपंच चषक 2026 मध्ये आपण आहोत. तिसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. एका बाजूने आपण पाहताय दिलीपजी पालवी साहेब. दुसऱ्या बाजूने त्यांच्या खांद्याला खांदा लावून वासुदेवजी भोईर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं मनापासून आभार आणि आमच्या मनोजजी कारवे सरांचा आभार ज्यांनी आमचं नाव आजच्या रात्रीसाठी रिकमेंड केलं. आजची रात्र सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्या ऑफिस टीमचं ठाकरे बंधू अर्थातच आमच्या लाईव्हच्या संपूर्ण टीमचं आणि ठाकरे पंच पॅनल आणि आमचे केने सर या सर्व मंडळीचा मनापासून आभार. आमचे डीजे वाले भाऊ आपलं सुद्धा मनापासून आभार. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ही संपूर्ण सूत्र मान्यवर मनोजजी कारवे सर यांच्या हातामध्ये देऊन आम्ही आपली सर्वांची रजा घेतोय. आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम नाम घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रेक्षको. आपण पहाडी आवाज भारदस्त आवाज
अच्छा, या रजनीमध्ये ऐकत आहोत, कदाचित उद्या पण ते ट्राय करणार आहेत सोमनाथजी काडे सर. डिमांड आहे त्यांच्यासाठी. काल सुद्धा डिमांडेड होतं आणि आम्हाला वासुदेव भाऊंनी सांगितलं की सर तुमच्या पसंतीतला कॉमेंटेटर बोलवा. आणि माझ्या आयुष्यामध्ये जितके मला सहकारी समालोचक लाभले त्यामधील सर्वोत्कृष्ट समालोचकामध्ये ह्या व्यक्तीचं मी नाव घेतो नेहमी, सोमनाथजी काडे सर. फार मोठं प्रेम दिलं या व्यक्तिमत्वाने आणि त्यांनी तुम्हाला अपेक्षा करतो की प्रफुल्लित केलं असेल. अत्यंत सुंदर कॉमेंट्री ज्यांनी केली आणि उद्या सुद्धा आम्ही अपेक्षा करतो की ते येतील सर आणि आपण प्रयत्न नक्कीच करा. धन्यवाद सोमनाथजी काडे सर, आपण आमच्या विनंतीला मान दिला आणि आजची रजनी तर गाजवली आणि उद्या सुद्धा गाजवला तुम्ही याल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि इथे मात्र मॅच आता गाजवायची आहे, मॅच माजवायची आहे, मॅच सजवायची आहे आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. 34 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी MD स्पोर्ट्स मानकोली संघापुढे. 3:25 झालेले आहेत म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे जो ह्या वेळेमध्ये अनेकांच्या शरीराला सुद्धा चांगला असतो. आधीच्या काळामधले जे संत महात्मे होऊन गेले, जे ऋषीमुनी होऊन गेले, त्यांना हा मुहूर्त खूप आवडायचा चिंतन मनन मेडिटेशन करण्यासाठी. होतं इथे मात्र आता आपल्याला चिंतन मनन न करता या सामन्याचा आनंद घ्यायला मिळत आहे. म्हणजे या ब्रह्ममुहूर्तावरती सरपंच साहेबांची ही स्पर्धा सुद्धा आपल्याला इथे अनुभवायला मिळते. यापेक्षा वेगळी मेजवानी काय, वेगळं सौंदर्य काय आणि वेगळा आनंद काय. नक्की सरपंच साहेबांचे आभार. आणि आम्हाला एकदा बोलले ते माधव सर की मी पण काळू नदीमध्ये मंथन करा जाणार आहे जेव्हा मी रिटायरमेंट घेईन तेव्हा. चला हरकत नाहीये, थोडस आम्ही आज मजेचा भाग निर्माण केला, आपण सिरियसली घेऊ नका. 34 धावांचं लक्ष. विनीत माळी सोबतीला वैभव आणि गुणाजी मार्गवती सुरेश पारधी. कम ऑन लेट्स प्ले. शो द गुड गेम. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला फुल टॉस, लोअर फुल टॉस टर्न केला, तिथे फिल्डर. ओ हो 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 ओ माय गॉड. चेंडू त्याला काय काटा बदलतो चेंडू बघा. हा चेंडू आणि फळीचा खेळ उगाच म्हटला जात नाही मित्रांनो. हातामध्ये फळी आहे पण तो फळीतून चेंडू जो निसटतो त्याला पकडण्यासाठी ही झुंज असते, हा संघर्ष असतो, त्याला पकडणं कंपल्सरी असतं. अन्यथा समोरचा बॅट्समन त्याच्या विरुद्ध, तुमच्या विरुद्ध धावा करत असतो. इथे मात्र वैभव माली ऑफ द मार्क्स धावसंख्या 2 पाहतो आपण. 34चं टार्गेट असताना 18 मध्ये 34 धावा करायच्या आहेत MD स्पोर्ट्स मानकोळी संघाला. सन्मान्य सुनील सेठ पदू दळवी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ अगदी दिमाखामध्ये त्यांनी सुद्धा आज ह्या संघाने गाजाबाजा केलाय. दुसऱ्या बाजूला श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा. हा सुद्धा चेंडू फुल लेंथ वापरला, खराब लाईन आणि ती लाईन बोळकली पंच राज ठाकरे सरांनी. इथे आम्हाला निर्णय दिलाय की हा वाईट चेंडू आहे. डोक्यावरती हात सुद्धा सुरेश पारधीने करून सांगितलं की माझी ही चुकी झाली आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये मी फ्रंटलाईन गोलंदाज आहे, मीच माझ्या संघाला घेऊन चालत असतो आणि जर मी जर चुका केल्या तर मग बाकीच्यांचं कसं होणार. त्यामुळे मी चांगलं प्रदर्शन करू शकतो हे मला माहिती आहे, परंतु इथे माझ्याकडून काहीतरी बिनसलं गेलं आणि अवांतरे धावसंख्या 3 वरती जाऊन ठेपलेली आहे MD स्पोर्ट्स मानकोली संघाची. चेंज ऑफ पेस काही गतीमध्ये परिवर्तन. विजय पारधी समोर आहे, थोडस रिप्लेसमेंट झालं होतं, पुनर्वसन झालं. इथे फेकी झाली विकेट किपर कडे. तिथे मात्र ओ हो 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 फेकी थोडीशी लुजनर झाली. तिथे रॉकेट फेकीची गरज होती. अशा वेळेला तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये चेंडू पोचवायचा असतो विकेट किपर किंवा गोलंदाजाच्या हातामध्ये आणि इथे मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचललाय वैभव माळीने. अजून 2 धावा जोडल्यात, 2 डबल 1 वाईट, अशा रूपाने 5 धावा MD स्पोर्ट्स मानकोली संघाच्या. स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. स्वप्न तुमचे आहेत, प्रयत्न तुमचेच असावे.
लक्षात घ्या, तुमचं स्वप्न नवसाने पूर्ण होणार नाही आणि नशिबावरती अवलंबून राहून पूर्ण होणारच नाहीये. नशीब कोणाच्या बाजूने असतं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. नशीब कोणाच्या बाजूने असते? जो प्रयत्न करतोय, न थकता न थांबता, न वागता न झुकता प्रयत्न करण्यासमोर नशीब हारतं. इथे मात्र षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो. हा वैभव माली डॉनच आहे. हा डॉन असलेला सिद्ध करतोय. जसा आपण तो मूवी बघितला डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. डॉन को पकड़ने के लिए 11 मुल्कों की पुलिस आई थी. मैं तो कहता हूँ वैभव माली के लिए पकड़ने के लिए वासिन की पुलिस तो क्या, मुंबई की पुलिस आके भी सलाम करेगी, भिवंडी की पुलिस भी सलाम करेगी. वाह क्या बात है बेटा, बहुत बढ़िया खेलता है तू क्रिकेट. आणि तितकाच बढिया, तितका सुंदर हा क्रिकेट खेळणारा क्रिकेटर आहे वैभव माली, ज्यांनी वैभवशाली षटकार मारलाय. आणि धावसंख्या वैभव संपन्न होत असताना 11 वरती 11 ऑन द बोर्ड. विकेट टेकिंग बॉलिंगची नितांत गरज आहे या ठिकाणी. सुरेश पारधी ती क्वालिटी घेऊन नेहमीच चालत असतो. तो चेंडू त्याचा येणार का नाही. इथे आला रे आला, अजून दुसरा षटकार आलाय वैभव मालीच्या बॅट मधून. वैभव माली ऑन फायर. फॅन्टॅस्टिक स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. स्वप्न सुरुवात कशी करायची वैभव माळीने दाखवून दिलं. दुसऱ्या बाला विनीत माळी पाहतोय की माझा लाडका सहकारी वैभव माळी एक मोठं निबंध लिहू लागलाय. मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी एखादी कविता लिहिणार. दोघांच्या मनात तेच चाललं असेल, परंतु निबंध कुठपर्यंत पूर्ण होणार ते बघायचंय. 17 तर झाल्या, खतराची घंटा वाजवली आहे वैभव माळीने ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये. विकेट टेकर बॉलर आहे सुरेश पारधी, परंतु काहीतरी बिनसलंय. खराब लाईन आधी सुद्धा टाकली होती आणि त्यानंतर आत्मविश्वास काहीसा खालावलेला पाहतो आपण सुरेश पारधीचा. परंतु अजूनही जांभूळपाडा संघामध्ये क्षमता आहे की कमबॅक करू शकतो. तो प्रयत्न इथे केला पाहिजे. आता मला विकेट कशी मिळणार त्यासाठी माझा आता तो प्रयत्न पाहिजे या ठिकाणी. आणि कमी पावलाचा रनअप बघा. नो बॉल आणि नो वरती हा सिक्सर. सत्ते पे सत्ता हो गया पक्का. हक्का बक्का सिक्सर प्लस 2. ठाकरे ब्रँड बनलाय, टेनिस क्रिकेटचा नाव झालाय. माधव ठाकरे ब्रँड बनलाय, अरे फ्लॉवर नाही तो फायर हा. अरे मुंबई ठाणा रायगड मध्ये प्रसिद्ध असा. धन्यवाद. धावसंख्या 24 वर 24. 10 पाऊल दूर, 10 धावांची आता गरज आहे. सुरेश पारधीचं बी नसलं ते लक्षात आलं आपल्याला. काहीतरी मानसिकता बघा. इथे अजून एक नो बॉल. सुरेश पारधीने निर्धार केला की काय मी सामना समाप्त करेन असं पाहायला मिळते. पाठीराखे नाराज झालेत आमचे हर्ष पारधी, रुपेश पारधी, बाबू भाऊ, शिवाजी कासार, किरण फिरगाडे, मानस धुमाल की हे काय करतोय सुरेश पारधी. हा ट्रम्प कार्ड असताना सुद्धा समोरच्या वैभव माळीला एकही चेंडू असा टाकला नाही की तिथे वैभव माळी कायसा बीट झाला आणि खराब शॉट त्यांनी मारलाय. परफेक्ट मिडलिंग करतोय, परफेक्ट टायमिंग करतोय.
भारी करणार नाही कुणी बरोबरी. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आम्ही वैभव लिहायला ठरतोय. माफ करा, वैभव माळी. आपण या वैभव माळी कम फास्ट, यू आर द मॅन ऑफ द मॅच. देखणी बॅटिंग केली, तडाखे बंद फटकेबाजी, पाहण्याजोगे फटके चटके, आणि त्याच कारणाने MD स्पोर्ट्स मानकोली संघ पोहोचलाय टॉप 4 मध्ये. सेमी फायनल मध्ये पोहोचलेला हा तिसरा संघ ठरलाय. या सरपत चषक, दिलीप पालवी चषक 2026 या रजनी क्रिकेटचा मातब्बर संघ ठरला आजच्या दिवसातील MD स्पोर्ट्स